चला तर मंडळी, रक्षाबंधन स्पेशल मस्त अशी मऊ कुटकुटीत तोंडात टाकताच विरघळणारी ओल्या नारळाची वडी करूया. करायला अगदी सोपी, घरच्या 3 साहित्यात बनणारी ही कुटकुटीत नारळाची वडी कोणीही कराल तर अगदी परफेक्ट जमेल एवढी सोपी रेसिपी. ना दूध ना मावा, अगदी पेड्यासारखी लागणारी, ओठाने चावाल एवढी मऊसूत नारळाची वडी बघता क्षणी तुमच्याही तोंडाला आलं ना पाणी. आता करायची कशी तेही पहा. सर्वात आधी एक नारळ घ्या, दणका मारून पाणी काढा. चाकूच्या साहाय्याने सर्व खोबरं बाहेर काढा. स्वच्छ धुवून सर्व खोबऱ्याची पाठीमागची साल काढून घ्या. याच पद्धतीने सर्व खोबऱ्याची पाठीमागची काळी साल काढून घेतली. आता या खोबऱ्याचे छोटे छोटे असे तुकडे करायचे, किंवा तुम्ही डायरेक्टली छोट्या साईजच्या किसणीने किसून घेतलं तरी चालेल, किंवा खोबरं खवण्याचं मशीन येतं त्याने खवून घेतलं ते पण चालेल. आता इथे मी सर्व खोबऱ्याला छोट्या पीसेस मध्ये कट करून घेतलेलं आहे. इथे मी कट केलेले खोबऱ्याचे तुकडे चॉपर मध्ये चॉप करून घेणार आहे. तुम्ही मिक्सर मध्ये जरी फिरवून घेतलं तरी चालेल. चॉपर मध्ये खोबऱ्याला छान असं मी बारीक पावडर सारखं तयार करून घेतलंय. इथं पाहू शकतात खोवलेल्या नारळाचा जसा चव तयार होतो, इथं त्याच पद्धतीने बारीक असा चव तयार झालेला आहे खोबऱ्याचा. आता त्याच चॉपर मध्ये 1 वाटी काजू छान असं मी बारीक पावडर तयार करून घेतली. आता गॅसवर कढई ठेवते, त्यामध्ये 2 चमचे एवढं साजूक तूप घातले. तयार केलेला नारळाचा चव घालते. आता याला छान 2 ते 3 मिनिटांपर्यंत, जोपर्यंत त्या खोबऱ्यातलं पूर्ण मॉइश्चर कमी होत नाही किंवा पाणी आटत नाही तोपर्यंत त्याला परतत राहायचं. इथे मी नारळाचा चव परतते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अशा छान आणि नवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत परतून. त्याचं पूर्ण पाणी देखील आटलेलं आहे. त्यात आता काजूचं पावडर घालायचंय आणि छान त्यातला गाठी मुडेल असं त्याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतत राहायचं. मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आणि गाठी देखील आता पूर्णपणे मुडून गेलेल्या आहेत. आता त्यात अर्धा कप एवढी साखर घालायची. तुम्ही जर याहून जास्त गोड किंवा कमी खात असाल तर तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करून त्यात टाकायचंय आणि छान आता 2 ते 3 मिनिटांपर्यंत साखर विरघळेल असं त्याला मिक्स करत राहायचं. अजिबात आपण त्यात हात थांबवायचं नाहीये किंवा सोडून जायचं नाहीये. थोडं जरी दुर्लक्ष झालं तर मिश्रण खाली लागू शकतं आणि वडी खाताना मग करपलेली असं लागेल. त्यासाठी कंटिन्यू साखर वितळेपर्यंत त्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत छान मिक्स करत राहायचं. इथे साखर वितळून छान असं घट्टसर मिश्रण तयार झालंय, म्हणजे साखरेचं पाणी देखील आता आटून गेलेलं आहे. त्यात इथं मी अर्धा कपलाही कमी मिल्क पावडर घालते. आपण इथे थोडाही दुधाचा किंवा खव्याचा वापर करत नाही, म्हणून इथं मी वडीची चव अजूनच छान यावी त्यासाठी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. तर मिल्क पावडर टाकून जोपर्यंत तिथल्या पूर्ण गाठी मुडत नाही किंवा अगदी छान एकजीव आपल्या मिश्रणात मिल्क पावडर मिसळत नाही तोपर्यंत त्याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतत राहायचंय. शेवटी जेव्हा कळेला आपलं मिश्रण सोडायला लागेल, त्यात 1 चमचा एवढं तूप घालायचंय. पुन्हा अर्धा ते 1 मिनिट छान परतवून घ्यायचंय. पूर्णपणे अगदी कडेला मिश्रण सोडायला लागलंय, अगदी छान असा गोळा तयार होत आहे. त्यावेळेला त्यातनं एक छोटीशी गोळा घ्यायचा आहे आणि असं बॉल बनवून बघायचंय. मिश्रणाचा जर छान असा गोळा तयार होत असेल किंवा बॉल छोटासा तयार होत असेल तर अगदी आपलं मिश्रण वडी बनण्यासाठी परफेक्ट तयार झालेलं आहे. ज्या भांड्यात आपल्याला वडी थापायची त्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचंय. इथं मी स्टीलच्या डब्यात वडी थापणार आहे, म्हणून त्याला मी इथं तूपने ग्रीस करून घेतलंय. त्यात आता तयार केलेलं आपलं मिश्रण टाकायचंय आणि छान पद्धतीने मिश्रणला छान सेट करून घ्यायचंय. सुरुवातीला गरम असेल त्यासाठी त्याला चमच्याने किंवा एखाद्या उलटणीच्या साहाय्याने सेट करायचंय. त्यानंतर थोडं गार झालं की हलक्या हाताने दाबून दाबून त्याला सेट करून घ्यायचंय, किंवा एखाद्या चमच्याला किंवा वाटीला तूप किंवा तेल लावून वडी छान एकसारखी सेट करायची, जेणेकरून आपली वडी कुठेही जाड बारीक न होता अगदी एकसारखी बनेल. आता हे मिश्रण आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी छान सेट होऊ द्यायचंय. 5 ते 10 मिनिटांनंतर आपलं मिश्रण छान सेट झालेलं आहे. चाकूच्या साहाय्याने त्याला छान वड्या पाडून घ्यायचे. तुम्हाला हव्या त्या आकारात हव्या त्या साईज मध्ये वडीला कट देऊन घ्यायचंय. इथे मी चौकोनी साईज मध्येच वडीला कट करून घेते. इथे छान अशा आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर यावरती काजू बदाम कट करून टाकू शकतात किंवा गुलाबाच्या पाकळ्या देखील टाकू शकतात. इथे मी पिस्ताचे बारीक केलेले काप टाकते आणि थोडंसं हलक्या हाताने त्याला दाबून घेते, म्हणजे आपली वडी काढताना ते पिस्ताचे काप निघायला नको. अगदी सुरेख मऊ अशी आपली वडी तयार झालेली आहे. इथे तुम्हाला मी वडी काढून दाखवते. पाहू शकतात अजिबात डब्याला चिटकलेली नाही, अगदी सहजच आपली वडी निघते, म्हणजे अगदी छान सेट देखील झालेली आहे. अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी येईल आणि तोंडात टाकताच विरघळेल एवढी पेड्यासारखी मऊ कुटकुटीत अशी आपली वडी तयार झालेली. या रक्षाबंधनाला भावासाठी मऊ कुटकुटीत अशी नारळाची वडी बनवून खाऊ घाला आणि कशी झाली मला कमेंट मध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा अशा छान आणि नवनवीन रेसिपींसाठी. तोपर्यंत बाय बाय.